मी आधी विचार केला होता 5,000 मध्ये माझी हेअर ट्रीटमेंट पूर्ण होईल, पण संगमनेरला गेल्यावर ऍक्च्युअल कॉस्ट कळाली आणि मी लिटरली शॉक झाले. आज मी सांगणार आहे काय ट्रीटमेंट केली, काय खरं होतं आणि काय ट्रॅप. हॅलो एव्हरीवन, वेलकम अँड वेलकम बॅक टू द अनदर यूट्यूब व्हिडिओ. आज आम्ही चाललो आहे घारगावला, संगमनेरला. मम्मी तू इंस्टाग्रामला बघितलं होतं ना ग? हा, मम्मीने इंस्टाग्रामला ऍड पाहिली होती की तिकडे हेअरची ट्रीटमेंट चांगली मिळते आणि माझे आणि मम्मीचे केस खूप दीड वर्ष झालं खूप गळतायत आणि खूप खराब पण झालेत, डॅमेज झालेत. तर मग आता आम्ही तिकडे चाललोय. बघूयात, सुंदर घने काले बाल पाने के लिए हम लोग वहां पर जा रहे हैं. आता बघूयात की तिकडे काय हे बंद होईल, मग बघू खरंच चांगलं आहे का. रिव्ह्यू पण चांगले होते त्यांचे, बिफोर आफ्टर पण त्यांनी व्हिडिओज फोटोज टाकलेले होते. आणि आम्ही आज अपॉइंटमेंट घेतली आहे. 11 वाजताची आमची अपॉइंटमेंट आहे. आत्ता किती वाजलेत? 10. आत्ता वाजलेत 10. इथून 1 तासाचा अजून रस्ता दाखवतोय. 9:45 वाजलेत. 1 तासाचा रस्ता आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी दुसरा एक जर काय इफेक्ट होतोय त्याच्यावरती पण व्हिडिओ टाकेलच. चला सुरू करूया. आज मला माझी स्किन पण खूप चांगली वाटतेय. त्यांच्याकडे जर स्किनची ट्रीटमेंट असेल तर मी या पोर्सच्या साठी पण विचारेल त्यांना. मम्मीला किती विश्वास आहे पप्पूच्या ड्रायव्हिंग स्किल्स वरती. तर मम्मी, तुला काय वाटतं त्या बाईकडे आपल्याला काय फरक पडेल का? तिथे गेल्यावर कळेल का? पण तूच शोधली आहे ना तिला, ट्रीटमेंट वगैरे घेणार त्याच्यानंतर कळेल ना आपल्याला. अगोदरच कसं बोलू, काय घेतलं नंतर कळणार? ट्रीटमेंट द्यायची. ट्रीटमेंट घेतल्यावर आम्हाला कळणार आहे. हो. आणि तू अजून एक पाहिलं होतं ना, ती नाही, ते नकली केस लावत होते. अच्छा. नाही आवडलं. आणि ही फक्त औषध देते. औषध देऊन आपले केस उगवतात परत. नॅचरली देते वाले ना. हो, त्याच्यामुळे आपण तिच्याकडे चाललो. गाईज बघा, इन्स्टा, युट्यूब माझ्या मम्मीने शोधून काढली आहे. तिला याचा अर्थ माझी मम्मीला फोन वापरते. माझी मम्मी सगळे ऍडव्हान्स आहे. ऍडव्हान्स माझ्या मम्मीला सगळं माहितीये, युट्यूब, इंस्टाग्राम. आणि बघा, मी इंस्टाच्या रिव्ह्यूच्या बेसिस वरती आता नगरला निघालोय. घारगावला जाणार आहे ना आपण. नगर नाही, संगमनेर. ओ सॉरी, संगमनेरला घारगावला चाललोय. हे बघ मम्मी, काही वर्षांनी ना इकडचं जे सगळं रिकामं वाटतं ना, काही वर्षांनी इकडे सगळे बिल्डिंग असतील असं मला वाटतं. 2 म्हणजे 20 वर्षामध्ये किंवा 10-15 वर्षामध्ये. काय वाटतं पप्पू तुला? ते होणार आहे, पण ते नाही केलं पाहिजे. डेव्हलपमेंट पण केली पाहिजे. जे डेव्हलप झाले ना, आपलं आता डेव्हलपमेंट झाली ना, आता जे त्यालाच अजून कसं हे करता येईल ना, चांगलं डेव्हलप करता येईल ना, ते केलं पाहिजे. कारण नंतर शेती नाही राहणार, मग खाणार काय? हो ना, बरोबर. मग आपल्यासारखे चायना सारखे हाल होते. साईडला स्वयंभू मोरया गणपती मंदिर आहे, अर्धपीठापैकी काय म्हणतात ते आपलं लेणेद्रीचं नाही का, लेणेद्री, तर गणपतीचं सोंड त्या साईडला म्हणजे तोंड, आणि पाटण या साईडला इथे असं म्हणतात. अच्छा, गेलाय का कधी? गेलोय मी एकदा नाही, म्हणजे भरपूर वेळा गेले. पण आता रिसेंट 3 महिना अगोदर गेलो. एवढं मोठं नाही ते मंदिर. हा, टेकडीवरच आहे ते. आता पण सेमच आहे, टेकडीवरच आहे ते. आणि त्या मंदिरात फक्त शेड केलेले, बारीक मंदिर नाही का आपलं छोटं मंदिर. म्हणजे छोटं म्हणजे कसं की आता किती बाय किती 6x6चं मंदिर म्हणायचं. 6x6चं म्हणजे थोडंच गाडीच्या एवढंच. गाडीच्या जुनं बांधकाम. मी तर जुनच पाहिलेले, फक्त पुढे शेड केलेले आणि फक्त त्याला थोडस नॉर्मल वरती केलेले. आजूबाजू एवढं डेव्हलप नाही. जे नाही का आधी आहे ना जुनं पुरातन, तसं पुरातनच ठेवलेले त्यांनी. तेच छान वाटतात माहितीये का. आताच्या आपण काय करतोय की जे दुसरीकडे आपण कुठं बघायला जातो तिकडच्या मंदिराचं स्ट्रक्चर आपण कॉपी पेस्ट करतोय. पण त्याच्यापेक्षा जे जुने आहेत की महाराष्ट्रीयन कल्चर किंवा पुण्याचे जे ग्रामीण भागात जुन्या पद्धतीने मंदिरं होती, त्यांचं स्ट्रक्चर तेच असतं, ते जास्त भारी दिसतं. आपण काय करतो आता, काही ठिकाणी तर पुण्यामध्ये असं झालंय की महाकालचं स्ट्रक्चर त्यांनी कॉपी पेस्ट केलंय आणि आतमध्ये देखाव्यांसारखं. ते देखाव्याला चांगलं आहे, पण आपले ओरिजिनलच ठेवलं पाहिजे. कर्नाटका त्यांचे बघते स्वतःचे जे कल्चर आहे ना तेच फॉलो करतात. ते असं हे नाही करत, चेंज नाही करत. आपली ओरिजिनॅलिटी जपून कॉपी करतो लोकांना. हा, आपण ते नाही केलं पाहिजे. ओरिजिनॅलिटी आपण आपली जपली पाहिजे. संडे ना आज? हो, आज संडे. बाजार आज संडे हो या मंडे, रोज का वनडे. आणि इकडे वाघ पण खूप झालेत ना रे. वाघ नाही, बिबट्या ना. बिबट्या.
बिबट्या. आणि ते गाव कुठे आहे जिकडं ते हे झालं होतं? आपल्या आंबेगाव आणि शिरूरच्या बाउंड्रीवर. अच्छा, शिरूर तालुका तिकडे येतो का? हा, मग खाली येतो तिकडं. अच्छा, इकडे नाही, आपण मिडलला आता. या एरियात कुठं नाही ना बिबट्या? आहेत की प्रत्येक जागी बिबटे. जुन्नरला सगळ्यात जास्त आहे ना ग मम्मी? जुन्नरला ते येत ना बिबट्या पकडून ते नेतात ना माणिकडोला. माणिकडो आहे धरण, माहिती माणिकडो धरण तुकडी प्रकल्पामध्ये माणिकडो धरण नाही तर तिथे ना बिबट्यांना पकडून तिथे ठेवलं जातं. हा का? हो. मला मोठं जंगल असेल तिकडे? नाही, जंगल नाही, जंगल तर भरपूर जागी. आता आंबेगाव, जुन्नर आणि खेडचा म्हणजे खेड अख्खा नाही, खेड अर्धा तालुका आहे जंगला ना बाबा. घारगाव मध्ये पोहोचलोय आम्ही, पण आम्ही थोडस पुढे आलोय. लोकेशन मागच्या साईडलाच राहिले. आता आम्ही हायवे वरून थोडस रॉंग टर्ननी जाणार आहे मागे मागे. वाळके सलून अँड अकॅडमी. वगैरे गर्दी तर आहे बर का, वेटिंग लागेल मे बी. तिकडे मॅडमला भेटून झाल्यानंतर मॅडम इकडे सगळ्यांना पाठवतायत ट्रीटमेंटच्या साठी. भरपूर गर्दी आहे इकडे. आधी या रूम मध्ये डोक्याला सिरम लावून मसाज केलं जातं. मसाज झाल्यानंतर लेफ्ट साईडला तुम्ही लेझर रूम पाहू शकता, तिथे 20 मिनिटाचं लेझर ट्रीटमेंट दिली जाते. माझ्या हेअरला आधी सिरम लावलं, त्याच्यानंतर लेझर ट्रीटमेंट दिली, नंतर हेअर वॉश केले. तर हीच ती चिठ्ठी आहे जी मला लेट मिळाली आहे. माझे एक ट्रीटमेंट कंप्लीट झाल्यानंतर एका ह्याच्यावर लिहिले 10,000 जी माझी आहे आणि एका ह्याच्यावर लिहिले 2,000 जी मम्मीची आहे. एका मुलीला 23,000 सांगितले होते, एका मुलीला 18,000 सांगितले होते, त्याच्यापैकीच ही एक चिठ्ठी आहे. तर फेअर इनफ 12,000 होतील, 10,000 एक्सपेक्ट केले होते, पण ठीकच आहे. आता यांनी परत मला प्रोटीन ट्रीटमेंट सुरू केली. डोक्याला बांधलं आता माझे. आता हे पाऊण तासांनी रिमूव्ह करायचंय. त्यांनी आता माझे हेअरला हे काय लावलंय, प्रोटीन केलं त्यांनी. प्रोटीन करून आता हे पाऊण तासासाठी ठेवायला लावलंय आणि त्याच्यानंतर मे बी ते वॉश करतील. बघूयात. मम्मीला तर फक्त सिरम लावलं हेअर ग्रोथच्या साठी. हा, जर लेझर ट्रीटमेंट पण केली मम्मीला. रेड डोकं हे केलं असं आणि त्याला ठीक आहे. डोक्याला ती लेझर मारली आहे मम्मीच्या, माझ्या पण डोक्याला मारली आहे. बघू आता. इफेक्ट तर आहे म्हणतायत लोक, कारण की जे आधी येऊन गेलेत ते तर म्हटलेत की चांगलं आहे म्हणून लोक परत पण आली. पण बघूयात. त्या बाईशी बोलत होती, ती काय बोलली मम्मी? ती लातूरवरून आली होती आणि मी तिला विचारलं की पहिले जुट आली का आत्ताच आली? तर नाही, पहिली येऊन गेली. तर ती बोलली नाही, मी एकदा आले होते ना तर माझे म्हणजे केस पहिल्याच वेळेस केस थांबले माझे गळायचे. तर हा सेकंड हेअर वॉश आहे. आधी जी लेझर ट्रीटमेंट केली, त्याच्यानंतर प्रोटीन माझ्या हेअरला लावलं, 40 मिनिटानंतर हेअर वॉश केला आणि आता स्ट्रेटनिंग करतात. आता इतके छोटे झाले तिचे. आज लातूरवरून आले होते. हा माझा थर्ड हेअर वॉश आहे आणि ह्याच्यानंतर अजून काही नाहीये. पाठीमागची गर्दी बघू शकता, लोक कमी झालेली आहे. 3 ते 3.5 तास लागले माझ्या ट्रीटमेंटच्या. इथे तर मी दुःखातच होते. तुम्हाला शेवटी कळलंच, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आत्ता वाजलेत 4:45. आम्ही घरातून निघालो होतो 9:45 वाजता. तिकडे ट्रीटमेंटला खूप वेळ लागला. आता आम्ही आलो आहोत हॉटेल जीवनला. हॉटेल जीवनचं इंटेरियर खूप छान होतं. प्युअर व्हेज हॉटेल आहे आणि आतलं वातावरण पण खूप चांगलं होतं. आणि हॉटेलच्या बाहेरच्याच साईडला तुळशी वृंदावन होतं आणि पाठीमागे गणपती बाप्पांचं मंदिर होतं. खूप छान एन्व्हायरमेंट होतं. काही गोंगाट नव्हता, काही गर्दी नव्हती. एकदम छान जेवण पण होतं आणि तुम्ही बघू शकता किती म्हणजे सुटसुटीत सगळ्या गोष्टी आहे आणि किती असं भारी वाटतंय. आणि इंटेरियर बाई, मला खूप जास्त इंटेरियर आवडलं या हॉटेलचं. बाहेरचं जे कॅफेटेरिया होता तो पण छान होता. खूप जास्त ऊन होतं म्हणून आम्ही आतल्या साईडला बसलो होतो विंडोला. पण जर इव्हिनिंग असलं असतं तर आम्ही इथे बाहेर बसलो असतो. व्ह्यू खरंच खूप सुंदर आहे. जेवण पण खूप चांगलं होतं. सर्व्हिस खूप चांगली होती. या प्रत्येक गोष्टीसाठी हॉटेल जीवनला 10 on 10.
तर मी आणि मम्मी घारगावला जाऊन आलोय आणि हा माझा एक्सपिरियन्स मी शेअर करते. जाताना ना आम्ही खूप जास्त एक्साइटेड होतो, खुश होतो, कारण की आम्ही 1.5 ते 2 महिने झालं घारगावला म्हणजे त्या क्लिनिकला जाण्यासाठी ट्राय करत होतो, पण आम्हाला टाइम मॅच होत नव्हता. ठीक आहे. आणि मग आम्ही फायनली तिकडे जातोय, आमच्या हेअरची ट्रीटमेंट सुरू करतोय. ह्याच्यासाठी आम्ही खूप जास्त खुश होतो. पण तिकडे गेल्यानंतर जे झालं, एक्साइटमेंटच आमची खुश होऊन गेली. मी आणि मम्मी दोघी पण बिचारा. तर झालं असं, माझे केस गळत होते आणि पातळ पण झालेत आणि एक स्पेसिफिक लेंथ पर्यंतच वाढतात आणि फ्रीज झाली होते. हे मेन 4 रिझन्स होते मला ट्रीटमेंट घ्यायची होती. आणि मम्मीचे पण हेअर खूप गळतात म्हणून मम्मीसाठी ट्रीटमेंट घ्यायची होती. ठीक आहे. मग आम्ही घारगावला गेलो. तिथे गेल्यानंतर मॅमला भेटलो होत्या आणि त्यांनी आम्हाला ना कन्सल्टन्सी चार्जेस सांगताना ₹200 सांगितले होते. मग आम्हाला वाटलं अरे ₹200 तर खूपच कमी आहे. हे आम्ही फोनवरच विचारले होते कन्सल्टन्सी चार्जेस आणि बाकीचा काय खर्च असेल तो पण आधीच विचारला होता. पण त्यांनी काय सांगितलं की नाही, ₹200 कन्सल्टन्सी चार्जेस आहेत आणि मेडिसिन्सचे जे होतील ते होतील. मग तिथे गेल्यानंतर मॅमने आमचे केस चेक केले, गळतायत कसं वगैरे प्रॉब्लेम विचारला आणि मग त्यांनी आम्हाला एका मुलीला सांगितलं की तिकडे घेऊन जा. भरपूर गर्दी होती. लोक आम्ही गेलो होतो तेव्हाच 20-22 लोक होती तिथे. वेटिंगला थांबलेली होती. आमची 11 वाजताची अपॉइंटमेंट होती. आतमध्ये गेल्यानंतर त्या चेअर्स वरती बसलो. जसं नंबर येत होता तसं तसं लोक पुढे सरकत होते आणि मग चेअरवर बसल्यानंतर बाजूची मुलगीचं त्यांचं डिस्कशन चाललं होतं. ती बोलली मला ₹23,000 सांगितले. मी म्हंटले 23,000? मग शेजारची मुलगी म्हटली मला 18,000 सांगितले. अरे बापरे! मी तर अशी थोडी शॉकच झाली. एवढं यांना काय झालं म्हणलं यांच्या केसांना. मग मला मनात विचार आला की ह्यांच्या केसांचे जास्त प्रॉब्लेम्स असतील म्हणून त्यांना ट्रीटमेंटचा चार्जेस वगैरे सांगितले असतील. आणि मग ती बोलली तुम्हाला चिठ्ठी नाही दिली का? मी म्हटलं नाही, आम्हाला तर चिठ्ठी नाही दिली. ती बोलली तुम्ही अशी चिठ्ठी घेऊन या. मग मी त्या दुसऱ्या मुलीला विचारलं की आम्हाला ही चिठ्ठी नाही दिली आहे. तर ती बोलली थांबा मी घेऊन येते. मग तोपर्यंत आम्ही ट्रीटमेंट सुरू केली. ती म्हटली की चला तोपर्यंत करून घ्या, कारण ऑलरेडी आम्ही थांबलेलो होतो, लाईनीत थांबलेलो. मग आम्ही सुरू केलं. ट्रीटमेंट सुरू केली आणि मग त्यांनी हेअरला आधी सीरम लावलं. सीरम लावून मसाज केलं. ठीक आहे. मसाज केल्यानंतर आम्हाला 20 मिनिटं रेड लाईट जी असते ना, रेड लेझर ट्रीटमेंट ती दिली. पहिली मी घेतली, नंतर मम्मीनी घेतली. असं आमच्या दोघींचं झालं. मम्मीची ट्रीटमेंट तिथेच संपली. त्याच्यानंतर त्यांनी माझ्या हातात एक चिठ्ठी आणून दिली. त्याच्यावरती मम्मीचं नाव होतं, माझं नाव होतं. त्याच्या खाली मेडिसिन्स होत्या आणि वरती लिहिलेलं होतं 10,000 एका चिटवरती, ज्याच्यावरती माझं नाव होतं आणि एका चिटवर जी मम्मीची चिट होती त्याच्यावरती लिहिलं होतं ₹2,000. ओके. मग ऑलरेडी आम्ही लेझर ट्रीटमेंट घेतलेली होती. माझं प्रोटीनचं ते करत होते आणि म्हटलं ठीक आहे, हा ट्रीटमेंटचा पार्ट आहे, तर मग हे पण करावं लागणार आहे. मग जेव्हा 10,000 आणि 2,000 ठीक आहे 12,000 होतील. एक्सपेक्टेड चार्जेस होते. मला माझे 5,000 आणि मम्मीचे 5,000 जातील असं वाटलं होतं. तर ठीक आहे 12,000 झाले आणि मग त्यांनी मला प्रोटीन ट्रीटमेंट दिली. माझे 3 वेळा हेअर वॉश केला. 3 वेळा त्यांनी सगळं ते काही प्रोसेस आहे ती सगळी केली थोड्या-थोड्या मिनिटांनी. मला टोटल 3 तास लागले करायला आणि माझी चिठ्ठी मम्मीची जी ट्रीटमेंट होती ती कंप्लीट झाल्यानंतर, माझी आणि मम्मीची दोघींची ट्रीटमेंट कंप्लीट झाल्यानंतर ते आम्हाला 10,000 आणि 2,000 वाला चिठ्ठी त्यांनी आणून दिली. ठीक आहे. आणि मग म्हटलं ठीक आहे 10,000 आणि ₹2,000 बिल असे 12,000 आणि माझी ऑलमोस्ट ट्रीटमेंट झाली आणि मग मी परत चिठ्ठी आल्यानंतर मग मम्मीला म्हटलं ठीक आहे मम्मी आपण विचारूयात. तर मग आमचं डिस्कशन झालं. काही लोकांचं डिस्कशन चाललं होतं तिथे बाहेर की खूप पैसे घेतात. हां, जे सेकंड टाईम रिव्ह्यू चांगले आहेत नो डाउट. त्यांच्याकडे फरक पडतोय. हे लोकांचे रिव्ह्यू होते, की काही-काही लोकं रिटर्न आलेली होती. मग आम्ही बाहेर थांबलो होतो, तर एक लेडीज आली आणि ती बोलली की माझे लास्ट टाईम ₹25,000 गेले होते. आणि त्या सेकंड टाईम आल्या होत्या बरं का. आणि त्या बोलल्या लातूरवरून त्या आल्यात आणि त्यांना फर्स्ट टाईममध्येच फरक पडला. तर लोकांनी म्हणजे आम्ही बोलता-बोलता तिथे लोकांना विचारत होतो फर्स्ट टाईम आहे का सेकंड टाईम आहे. तर 3-4 लोकं होती जी सेकंड टाईम आलेली होती आणि त्यांना फरक पडलेला होता आणि अशी बरीच लोकं होती की त्यांना केसच राहिलेली नव्हती. रिझल्ट असणार म्हणून लोकं आलेली असणार. ठीक आहे, नो डाउट की त्यांचं ट्रीटमेंट चांगलं आहे, रिझल्ट चांगला असणार आहे. पण मी स्पेसिफिक चार्जेस बद्दल बोलतीये. आणि मग नंतर बिल करायला गेलो आम्ही. म्हणजे लोकांचं आम्ही डिस्कशन पण पहिलं ऐकत होतो. तर मग लोकांचे बिल लाइक आमचं जेव्हा आम्ही बिल करायला गेलो काउंटरवरती, म्हटलं ठीक आहे ₹12,000 आणि तिने सांगितलं की कॅश जर तुम्ही सबमिट केलं तर तुम्हाला 10% डिस्काउंट मिळेल. म्हणजे ₹1,200 डिस्काउंट मिळेल. आणि मग तिला आम्ही पैसे पे करायला गेलो
आणि आम्हाला वाटलं की त्याच्यातच मेडिसिन्स इन्क्लूड असेल, तर ती बोलली, "नाही, मेडिसिन्स त्याच्यामध्ये इन्क्लूड नाहीये. तुम्हाला 3 महिन्याच्या मेडिसिन्स सोबत घ्याव्या लागतील आणि त्या मेडिसिन्सचं बिल होतं ₹13,500. 13,500. मी आणि मम्मी थोडंसं असं ह्याच्यामध्येच गेलो, की 13.5 म्हणजे माझे 10,000 ऑलरेडी झालेत. ती बोलली 10,000 हे फक्त ट्रीटमेंट चार्जेस आहेत. म्हणजे त्यांनी जे काही माझ्या हेअरवरती प्रोसेस केली, लेझर ट्रीटमेंट केली, प्रोटीन ट्रीटमेंट केली, हेअर वॉश केले आणि अजून एक कोणतीतरी ट्रीटमेंट केली. त्याचे त्यांनी घेतले ₹10,000 आणि मी डोक्यात हे ठेवून होते, की विथ मेडिसिन्स हे 10,000 आहे. कारण त्यांनी आम्हाला असं काही कॉलवर सांगितलं नव्हतं, की तुमची तिथेच लगेच ट्रीटमेंट होईल आणि त्या ट्रीटमेंटचे वेगळे चार्जेस असतील. म्हणून माझ्या तर डोक्यात तेच होतं, की हे विथ मेडिसिन्स आहे, ठीक आहे. आणि मग तिथे गेल्यानंतर त्यांनी ₹13,500 माझे सांगितले आणि मम्मीचे त्यांनी सांगितले सेम 13,500च होते. आणि मग 1 महिन्याचे पण आपण घेऊ शकत होतो. असं नाही की 1 महिन्याचे घेऊ शकत नव्हतो. पण मग त्यांनी 1 महिन्याच्या मेडिसिन्सचं सांगितलं ₹4,000-4,500. तर त्या प्रॉडक्टमध्ये काय-काय होतं? शॅम्पू होता, कंडिशनर होतं, सीरम होतं, हेअर मास्क होतं आणि 2 टाइपच्या मेडिसिन्स होत्या. म्हणजे त्यांचे प्रॉडक्ट चांगले पण असतील, नो डाउट. मग त्यांनी सांगितलं की 1 महिन्याचे माझे होतील 4,000 ते ₹4,500. मम्मीचे पण 4,000 ते ₹4,500 आणि मम्मीचे प्लस करून म्हणजे एका पर्सनचे 14 ₹14,500. मम्मीचे मम्मीचे 6,000-6,500 ठीक आहे. आणि हे थोडं आमच्या आउट ऑफ बजेट केलं. घरून निघताना आपण एक स्पेसिफिक अमाउंट ठरवून आलेलो आहे घरातून, की ट्रीटमेंटसाठी त्यांनी सांगितलंय ₹200 चार्जेस आहेत. तर जास्तीत जास्त 4,000-5,000 चे मेडिसिन्स असतील, ठीक आहे. आणि तिथे गेल्यावर अचानकच कळतं की एका व्यक्तीचे 23,000 आणि लोकं घेत होती हां, असं नाही की लोकं घेत नव्हती. पण मोस्ट ऑफ माझा जो एक्सपिरियन्स आहे, मला तिथे हा एक्सपिरियन्स आला, की हे ते आधी सांगत नाहीत, की तिथे आल्यानंतर आपल्याला कोणती ट्रीटमेंट घ्यायची आहे किंवा त्याचे वेगळे चार्जेस असणार आहे. हे तिथे गेल्यानंतरच डायरेक्ट कळतंय. तर मला हे बरोबर नाही वाटलं. त्यांनी हे आधीच सांगितलं पाहिजे, की तिथे आल्यानंतर तुम्हाला लगेच ट्रीटमेंट सुरू केली जाते आणि ती ट्रीटमेंट सुरू केल्यानंतरच पुढचे तुम्हाला प्रॉडक्ट दिले जातात. जो त्यांनी माझ्या हेअरवरती जे केलं त्याच्यावरून मी सांगते. तर हेअर माझे आता स्मूथ आहेत. त्यांनी मला प्रोटीन ट्रीटमेंट पण केली, लेझर ट्रीटमेंट पण केली आणि अजून एक कोणतं तरी होतं, माझ्या लक्षात येत नाहीये तो शब्द. तर स्मूथ झालेत माझे हेअर नो डाउट. गळणं काही अजून थांबलं नाहीये. मे बी त्यांचे जे मेडिसिन्स आहेत त्यांनी तो फरक पडत असेल. ठीक आहे. तर ट्रीटमेंट आम्ही पुढे घेणार आहोत, कारण की त्यांचे रिव्ह्यू खरंच चांगले आहेत. तिकडच्या लोकांनी पण खूप चांगलं सांगितलंय. हां, हे माझं पर्सनल मत आहे. आणि जे चार्जेस त्यांनी घेतले लाइक बाहेर आपण जर प्रोटीन करायला गेलो, तर ते पण ₹3,500 ते ₹4,000 घेतात. लेझर ट्रीटमेंटला पण ₹2,000 ते ₹3,000 घेतात. पण हे त्यांनी आधी सांगितलं पाहिजे. आणि मी एक कॉमन गोष्ट बघितली, की जे माझ्या वयाच्या मुली आहेत, त्यांना सगळ्यांना सेम ट्रीटमेंट आहे आणि जे माझ्या मम्मीच्या वयाच्या महिला आहेत, त्यांना वेगळी ट्रीटमेंट आहे. म्हणजे सेमच ट्रीटमेंट आहे. लाइक मम्मीच्या वयाच्या लोकांना रेड लाईट थेरपी आणि माझ्या वयाच्या मुलींना कंपल्सरी रेड लाईट थेरपी, प्रोटीन आणि अजून एक कोणतेतरी, ह्या 3 गोष्टी आहेत. चार्जेस बघायला गेलं तर म्हणजे सेमच चार्जेस आहेत. बाहेर आपण पार्लरला करतो ते. कारण त्यांनी एकाच दिवशी सगळं करून घेतलं. त्यामुळे हे खूप मोठी गोष्ट आहे. एकाच दिवशी 10,000 गेले आणि तेच जर त्यांनी महिना-महिना गेला असतं, तर ते मे बी कमी गेले असते. ठीक आहे. हा माझा ओव्हरऑल एक्सपिरियन्स होता. तर आम्ही मेडिसिन्स नाही घेतल्या कारण आमचं बजेट तिथं डगमगलं. कारण की 5,000-5,000 म्हणजे 10,000चं आमचं बजेट होतं. तिथे त्यांनी 12,000 घेतले. ते पण फाईन होतं. 2,000 इकडे-तिकडे आणि त्या 3 महिन्यासाठीच्या मेडिसिन्स देत होत्या. आणि मग नंतर आम्ही मेडिसिन्सच नाही घेतले. आता आम्ही मेडिसिन्स घेणार आहे, पण 1-1 महिन्याच्या घेणार आहे आणि 3 महिन्यानंतर त्या परत बोलवतात. असं टोटल त्यांची 6 महिन्याचं सायकल आहे ते. 3 महिन्यातून एकदा बोलवतात आणि नंतर त्यांचे प्रॉडक्ट नाही वापरले तरी चालतील असं आहे. तर हा माझा ओव्हरऑल एक्सपिरियन्स होता. पण मला ही एक स्ट्रॅटेजी वाटली, की तिकडनं म्हणजे आधी लोकांना अट्रॅक्ट करणं, ₹200 चार्जेस आहेत सांगून आणि तिथे गेल्यानंतर अचानकच जास्त फीज सांगणं. म्हणजे लाइक हिडन चार्जेस बोलू शकतो आपण याला. कुठेतरी ही गोष्ट चुकीची वाटली मला. त्यांच्या प्रोफेशन किंवा त्यांच्या ट्रीटमेंटबद्दल नो डाउट चांगलं असणार आहे. रिव्ह्यू तसे लोकांनी चांगले दिलेले आहेत. पण हा माझा
पर्सनल एक्सपिरियन्स किंवा पर्सनल रिव्ह्यू आहे की कुठेतरी हे फसवण्याचं काम आहे. भले इथे चांगले ट्रीटमेंट देत असतील, पण त्यांनी आधीच लोकांना सांगितलं पाहिजे. जेव्हा कन्सल्ट करतो आपण त्यांच्यापाशी, त्या मॅम पाशी जेव्हा गेलो तेव्हाच त्या मॅमनी सांगितलं पाहिजे की ह्याचे एवढे एवढे चार्जेस होतात, हे आधीच क्लिअर केलं पाहिजे. कारण खूप लांबून लोक आलेली होते. असं नव्हतं की पुण्यातूनच लोक आलेली होती. काही नगरवरून आले होते, कुणी नाशिक वरून आलं होतं, कुणी लातूर वरून आलं होतं, कुणी उस्मानाबाद वरून आलं होतं. खूप लांबून लांबून लोक येत होती आणि अचानक काही लोकांना तिथे गेल्यावरच कळत होतं की मेडिसिन्सचे 13,500 रुपये वेगळे आहेत 3 महिन्याचे. तर तिथे त्या पण थोड्या शॉक होत्या. काही लोक परत पण गेली. त्यांनी फक्त बेसिक ट्रीटमेंट घेतली. चार्जेस कळल्यानंतर काही लोक विदाऊट मेडिसिन्स निघून गेले. पण मग हे चुकीचं आहे. खूप लांबून लांबून लोक येतात ट्रीटमेंटच्या साठी. हा, आणि सोशल मीडियावर त्यांनी कुठेच सांगितलं नाहीये की तिथे गेल्यानंतर ते लगेच ट्रीटमेंट सुरू करतात किंवा तिथे गेल्यानंतर लेझर ट्रीटमेंट तुम्हाला दिली जाते, प्रोटीन तुम्हाला दिलं जातं, ज्याचे चार्जेस वेगळे आहेत. हे त्यांनी कुठेच मेन्शन केलेलं नाहीये. तर एका प्रकारे त्यांनी अट्रॅक्ट करण्यासाठी 200 रुपीज चार्जेस सांगितलेले आहेत. सोशल मीडियावरती फक्त व्हिडिओज टाकलेत त्यांनी. हा, ते जेन्युइन आहेत. लोकांना फरक पडलाय, जसं मी मागाशी पण बोलले. तर पण मला ही एक गोष्ट खटकली कॉस्ट बद्दल, जे त्यांनी आधी सांगितलं आणि नंतर वेगळं काहीतरी निघालं. हे अफोर्डेबल नाही वाटलं मला. हा, जर एक एक महिन्याला मे बी गेलं असतं तर ते काही वाटत नाही. पण एक सोबतच माझे 23,000 रुपये जात आहेत. महिन्यानी गेलं तर हे पैसे काही वाटत नाहीत. पण अचानकच पहिल्याच ह्याच्यामध्ये एवढे पैसे थोडे मला अफोर्डेबल, म्हणजे थोडे म्हणजे खूपच महाग वाटलं मला. पण ओव्हरऑल ठीक आहे, बघूयात. आता मी पुढे ट्रीटमेंट घेणार आहे, माझी मम्मी पण घेणार आहे. दोघींना काय फरक पडतो हेअर मध्ये बघूयात. तर जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब. थँक यू फॉर वॉचिंग.